भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आपल्यासोबत आहेत. दादा, स्वागत आहे तुमचं. शरद पवारांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे की विधानसभा निवडणुकीच्या वेळी 2 अधिकारी माझ्याकडे आले होते आणि त्यांनी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती. कसं पाहता या गौप्यस्फोटाकडे? विधानसभेच्या निवडणुकीला जवळपास 6 महिने पूर्ण होऊन गेलेत आणि ह्या निवडणुकीचा जो निकाल लागला तो अजूनही महाविकास आघाडीच्या पचनी पडत नाही. पहिला आरोप त्यांनी केला EVMवर, EVMमध्ये घोटाळा झाला. दुसरा आरोप केला त्यांनी मतदार यादीवर, मतदार वाढले. तिसरा आरोप केला त्यांनी की शेवटच्या टप्प्यात मतदान कसं झालं. असं वेगवेगळ्या प्रकारचे आरोप त्यांनी केले. मग आता 3 आरोप केल्याच्यानंतर आजचा हा जो 4था आरोप आहे की 2 अधिकारी आल्याने 160 जागा जिंकून आम्ही देऊ शकतो. खरं हा स्फोट शरद पवार साहेबांनी केला. ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचं अनेक वेळेस त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. ज्येष्ठ नेत्याबद्दल आम्ही कधी बोलत नाही, पण मला असं वाटतं की हे जे 2 अधिकारी होते या सगळ्यांच्या घरात कॅमेरे आहेत. शरद पवार साहेबांच्या घरात कॅमेरा आहे, राहुल गांधीच्या घरात कॅमेरा आहे. ते बिना कॅमेऱ्याचं बसतच नाहीत. मग आता जनतेसमोर ते 2 अधिकारी आणावं ना आणि एकदा सोक्षमोक्ष होऊन जाऊ द्या ना. हे ते 2 अधिकारी आणि हे माझ्याकडे आले होते आणि यांनी मला 160 जागा जिंकून देण्याचं वचन दिलं होतं. आणलं पाहिजे. पण असं न करता दुसरा एक मुद्दा त्यांनी केला पाहिजे की EVMला जे चॅलेंज करतात ना ते, किंवा निवडणुकीमध्ये जो घोटाळ्याचा आरोप करतात ना ते, त्यांनी काय भाजपलाच अशी माणसं सापडले. EVM भाजपजवळचे. जगाच्या पाठीवर एकापेक्षा एक शास्त्रज्ञ आहेत. यांच्या ओळखीचा अजून एकही शास्त्रज्ञ असा नाही का की तो EVMमध्ये कशा प्रकारचा घोटाळा होऊ शकतो हे दाखवून देऊ शकतो. यांनी एखादा शास्त्रज्ञ आणावं, निवडणूक आयोगापुढं जावं आणि निवडणूक आयोगापुढं जाऊन त्यांनी हे बघा, हे EVM आणि या EVMमध्ये आम्ही घोटाळा करून दाखवतो. तर असं झालं तर खऱ्या अर्थानं ते करतात आरोप, ते आरोप खरे असं आपल्याला म्हणता येईल. पण हे रोज काही ना काही आरोप करतात, त्यांच्या पचनी पडत नाही. दुसरी गोष्ट, हे सगळे मुद्दे निष्प्रभ ठरलेत. मुद्दा शिल्लक नाही आणि जनतेचं लक्ष तर विकासावर आहे. महाराष्ट्रातल्या विकासावरून लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारचे हे आरोप केले एक. आणि दुसरा मुद्दा माझा असा आहे, निवडणूक काळामध्ये अनेक सर्वे एजन्सी येतात आणि ते सांगतात तुम्ही आम्हाला सर्वे द्या, आम्ही तुम्हाला 160 जागा जिंकून देतो. आमच्याकडे बी आले होते, त्यांच्याकडे गेले असतील आणि वैयक्तिकरित्या ते उमेदवाराकडे बी जातात. मी तुम्हाला जिंकून देतो. माझ्याजवळ 50 लोकांची टीम आहे, माझ्याजवळ 100 लोकांची टीम आहे. म्हणजे हे सर्वे करणारे अधिकारी असू शकतात. ते सर्वे आमच्याकडे बी आले, माझ्या लोकसभेत आले, आमच्या विधानसभेत आले. ते सांगतात आम्ही एवढी तुम्हाला जिंकून देऊ म्हणून. मग सर्वे करणाऱ्या अधिकारी, सर्वे करणाऱ्या एजन्सीला जर अधिकारी म्हणत असेल आणि त्याच्यावरून जर ते सरकारवर निशाणा साधत असेल तर मला असं वाटतं की ते ज्येष्ठ नेते त्यांनी ते खुलासा करावा की हे ते 2 कॅमेरे आहेत त्यांच्या घरामध्ये. त्यामुळं बिनबुडाचे आरोप आहे, तथ्यहीन आरोप आहे. या राज्यातल्या जनतेचा अपमान करणारं हे आरोप आहेत. त्यामुळे ही राज्यातली जनता समजून आहे त्यांच्या आरोपामध्ये काही तथ्य नाही. जनतेचं दुर्लक्ष आहे. सरकार गतिमान आहे. देवेंद्र फडणवीस सरकारचं नेतृत्व करतात. आमचे आदित्यदादा, आमचे एकनाथराव शिंदे, आमचं सारं मंत्रिमंडळ, एकच लक्ष, महाराष्ट्र हा देशात नंबर 1चं राज्य करायचं आहे आणि जगामध्ये 3ऱ्या नंबरची इकॉनॉमीमध्ये आपल्या महाराष्ट्राचं योगदान मोठ्या प्रमाणावर द्यायचं, हे सध्या आमच्या सरकारचं ध्येय. म्हणजे तुमचं त्यांना आव्हान आहे की त्यांनी जे अधिकारी ते गौप्यस्फोट केला आहे ते समोर आणावेत. तुमचं आव्हान आहे त्यांना? प्रश्नच नाही. असं म्हणणं इतकं काय गोपीत ठेवायचं? म्हणजे काही दिवसानंतर पुन्हा एखादं ओपन करत आणि सगळे सर्वे एजन्सीवाले आहेत. सर्वेचे मी आता 35 वर्ष आमदार खासदार आहे. माझा 35 वर्षाचा अनुभव आहे की निवडणुकीमध्ये येतात हे डॉक्टर काय म्हणतात, मी हा पेशंट बरा करून देतो. वकील काय म्हणतात, ही केस मी जिंकून देतो.
तसं सर्वेवाले म्हणतात. आणि मग हरल्याच्या नंतर त्याच्या काही मुद्दे आहेत ते आपल्यापुढे ठेवतात की हे कारणं घडले त्यामुळे तुम्ही हरले. किंवा हरणारा उमेदवार सर्वेच्या काळात जिंकला तर ते सांगतात हे मी केल्यामुळं हा आपला उमेदवार निघलाच नसता. ते अधिकारी नसतील, सर्वे एजन्सीवाले असतील. बरं, राहुल गांधी सातत्यानं मतांची चोरी झाली असा आरोप करतायत. त्यानंतर पवारांनी असा गौप्यस्फोट करणं नेमकं राज्याच्या राजकारणात आहे तरी सुरू काय, असा सवाल उपस्थित होतो. फक्त आणि फक्त ही महाविकास आघाडी आहे, यामध्ये एकी राहिलेली नाही. यांच्यामधलं जे गांभीर्य आहे ते आता पूर्णपणानं संपलेलं आहे. रोज कोणी ना कोणी माजी आमदार, माजी खासदार आणि कार्यकर्ते आमच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळं बिनबुडाचे आरोप ते करत आहेत. आणि आत्ता जे काय आपल्यासोबत कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्याला जर टिकून ठेवायचं असेल तर एक त्यांना आशा दाखवतात की चिंता करू नका, याच्यामध्ये कोर्ट काहीतरी निर्णय देईल, पुन्हा निवडणुका होतील, पुन्हा सरकार आपलं येईल. नसता एक कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहणार नाही आता. त्यामुळं यांचे आरोप हे जे आहेत ते नैराश्यापोटी केलेले आरोप आहेत. बरं, शरद पवारांनी जो दावा केला आहे त्यामध्ये काही दम आहे का, काय वाटतं तुम्हाला? बिलकुल दम नाही, फार झूट. आणि आहे तर मी चॅलेंज केलं आहे की समोर आणावं त्यांना. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूच एकत्र आहे, महाविकास आघाडी नाही, असं संजय राऊतांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. संजय राऊत बोलतात याचा अर्थ उद्धव ठाकरे बोलतात. आणि त्यांची बैठक झाली असेल, बैठकीत असं ठरलं असेल आणि त्यामुळं त्यांनी असं वक्तव्य केलं असेल. पण तशी ही महाविकास आघाडी आता एकत्र राहिलेली नाही. हे एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका लढतील. काल दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास 35 ते 40 मिनिटं चर्चा झाली. त्यामध्ये राज ठाकरे यांच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली आहे. मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंचाच वेगळा प्रयोग होणार का, अशी सुद्धा आता चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे. काय म्हणाल तुम्ही? हे बघा, आता एकत्र येतात का, काही युती करून लढतात, हा मूळ प्रश्न आहे. याचं उत्तर आज नाही देता येणार. पण ते दोघं एकत्र बी आले, युती बी केली, तर आता या राज्यातला मतदार हा आमच्या महाविकास आघाडीच्या पाठीमागे आहे. आमच्यावर काही फरक पडणार नाही. म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आले तरी भारतीय जनता पार्टीने महायुतीवर काही फरक होणार नाही असं म्हणायचं? मुळीच पडणार नाही. प्रकाश आंबेडकर असं म्हणतायत की येत्या 15 दिवसात इंडिया आघाडीबाबत एक वेगळी बातमी येईल आणि शरद पवार हे संपूर्णपणे भाजपचे हस्तक आहे. काय म्हणाल तुम्ही यावर? आत्ता लागल्या ना बातम्या आल्या वेगवेगळ्या प्रकारच्या की आम्ही एकत्र लढू, आम्ही आमचं लढू, एकत्र लढणार नाही. हे त्यातलाच एक भाग आहे. आता एक एक भाग पुढे येईल. प्रकाश आंबेडकर साहेबसुद्धा त्यांच्या बैठकीत बरेच दिवस बसत होते. त्यांना कदाचित काही गोष्टी माहीत असतील. ते हुशार आहेत. केव्हा बातमी बाहेर काढायची ते काढतील. म्हणजे त्यांच्या दाव्यामध्ये दम आहे असं वाटतं? प्रश्नच नाही आहे. मुंबई पालिका सोडून इतर ठिकाणी स्वबळावर लढण्याची चर्चा जी आहे त्यात काय वाटतं तुम्हाला भाजपसाठी? हे बघा, भारतीय जनता पार्टीचं जे नेतृत्व आहे, शीर्ष नेतृत्व, हे या संदर्भात जो निर्णय घेईल तो निर्णय कार्यकर्ते पाळतील. उद्धव ठाकरे यांना दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीत 6व्या रांगेत स्थान दिलं आहे, त्यावरून टीका होऊ लागलेली आहे. काय म्हणाल तुम्ही? हे बघा, मी 45 वर्ष राजकारणात आहे. जो दबदबा, जे वजन बाळासाहेबांचं होतं ते यांचं मुळीच राहिलेलं नाही. या देशाचा राष्ट्रपती, या देशाचा प्रधानमंत्री, या देशातला कोणीही महान व्यक्ती जर असला तर मातोश्रीवर जाऊन चर्चा करायचा. मी स्वतः अमितभाईबरोबर मातोश्रीवर जाऊन यांच्यासोबत गेलो. मी राज्याचा अध्यक्ष होतो. आज स्थिती काय ही, कोणी हॉटेलमध्ये जातात, कोणा संघ बसायला, खाली उतरले बरेचसे. आता मातोश्रीवर कोणी जातं, एखादा मोठा व्यक्ती येतो आणि मातोश्रीवर जातो असं नाही आहे. तुम्ही कधी पाहिलं का शरद पवार एवढ्या सगळ्या घडामोडीमध्ये मातोश्रीवर गेले? राजकीय चर्चा करत ते कधी गेले नाही. पण शरद पवारांच्या घरी उद्धव ठाकरे गेलेत ते उद्धव ठाकरे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की अयोध्येचा जो खासदार जिंकला त्याचा सत्कार मातोश्रीवर झाला. पाठीमागं बाळासाहेबांचा फोटो आहे.
यांच्या पायात चपला आहे. कोणाच्या? अयोध्याचे जे खासदार आहेत त्यांच्या. आणि त्या ठिकाणी उद्धवजी तिचा सत्कार करतात. खेटरासकट लोक आत यायला लागले आणि तेही बाळासाहेबांच्या फोटोसमोर. कोणाची हिंमत होती? मी पाहिलं स्वतः कार्यकर्ते आत जाताना किंवा एखादा नेता आत जाताना जर काही पान सुपारी खाल्लेला असला ना तो थुकून जायचा, गुळण्या करायचा, मग जरासं सावध होऊन आतमध्ये जायचा. आज काय चाललं आहे बघा मागची फोटो काढून. अयोध्येचे खासदार जेव्हा मातोश्रीवर गेले तेव्हा त्यांच्या पायात बूट होता आणि बाळासाहेबाच्या समोर उभं होते आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी त्यांचा सत्कार केला. तो दर्जा यांनी ठेवला नाही जो दर्जा बाळासाहेबांच्या काळात होता. म्हणजे त्यावरून मुनगंटीवार सुद्धा असं म्हणतायत की असंघाशी संघ केल्यामुळे उद्धव ठाकरेंना 6व्या रांगेत जावं लागलं. खरंच आहे. ते मुनगंटीवार जे म्हणले तेच खरंच आहे. या राज्यातली भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती बाळासाहेब आणि प्रमोद महाजनांनी केली होती. सूत्र ठरलं होतं की ज्याचे जास्त निवडून येतील तो मुख्यमंत्री. 15ला तेच ठरलं होतं. आमचे निवडून आले 14ला. मुख्यमंत्री आमचा झाला. पुढचंही तेच होतं. त्यांचे जास्त असते त्यांचा झाला असता. पण कमी निवडून येऊन सुद्धा असंघाशी संगत करून अनैसर्गिक सरकार या राज्यामध्ये आणलं आणि पूर्ण 2.5 वर्ष या राज्यातले वाया गेलेत. आज आमचं सरकार आता ह्या ज्या भेटीगाठी होत आहेत, तुम्ही आत्ता मागाशी बोललात की शरद पवार आता अशात कधी मातोश्रीवरती गेले नाहीत, यामागे काही गुपित राजकारण असू शकतं काय वाटतं? काही राजकारण गेलं नाही. बाळासाहेबांच्या काळात जायचे. बाळासाहेबांची आणि शरद पवारची राजकीय नाही पण तशी मैत्री होती. यांची कोणाशी मैत्रीचे संबंध नाहीत. परवा पाहिलं का दिल्लीमध्ये कुठं जाऊन बसले, 6व्या रांगेत बसेल होते आणि काय सांगतात मला क्लिअर दिसायचं होतं म्हणून मी मागं जाऊन बसले. काय कशाचं प्रेझेंटेशन होतं एवढं? निवडणुका नाही काय नाही, प्रेझेंटेशन कशाचं होतं? त्यामुळं स्वतःची लाज झाकवण्यासाठी आता अशा प्रकारचं वक्तव्य केलं जातं. म्हणजे कुठेतरी सारवा करण्याचा प्रयत्न केला त्यांनी? प्रश्नच नाही. नक्कीच. बरं, भाजपची रणनीती आता आगामी पुढची दिशा कशी असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आमचं शीर्ष नेतृत्व जो निर्णय घेईल, जी स्ट्रॅटेजी ठरवून त्याप्रमाणे आम्ही सगळेजण एकत्र लढू. शेवटचा प्रश्न आहे. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल तुमच्या पक्षात आले आहे, मात्र त्यांनी पक्षात आल्यानंतर असा गौप्यस्फोट केला आहे की माझा पक्षप्रवेश हा नांदेडमध्येच होणार होता अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये. कैलास गोरंट्याल फक्त रावसाहेब दानवे यांची NOC बाकी राहिली होती म्हणून माझा पक्षप्रवेश टळला होता. काय म्हणाल तुम्ही? याच्यावर सांगण्यासारखं फार काही नाही आहे. अर्थात मी जिल्ह्याचं राजकारण करतो गेले 25-30 वर्ष. ज्या पक्षात यायचं त्या पक्षाचं नेतृत्व कोणाकडे, उद्या आपल्याला स्थानिक लोकांना एकत्र बसायचं आहे आणि त्या अनुषंगानं केलेलं त्यांचं ते वक्तव्य आहे. त्याला राजकीय महत्त्व नाही आहे. पण कैलास गोरंट्यांना असं वाटलं की आपल्याला पुढं जर या पक्षात राहायचं असेल तर मीच नाही तर भाजपच्या कार्यकर्त्यांशी सुद्धा त्यांनी चर्चा केली. कार्यकर्त्यांनी मान्यता दिली. आमच्या पक्षात कोणाचंही स्वागत आहे. तसं स्वागत आम्ही परवा कैलास गोरंट्यालचं केलं आहे. येणाऱ्या काळात सुद्धा भाजपमध्ये अनेक इन्कमिंग होत असल्याचं कळतं आहे. त्यामध्ये जिल्ह्यातल्या काही नेत्यांचा समावेश असू शकतो का? असू शकतो. तारखाने ठरल्या. हा धमाका कधी होऊ शकतो? असू शकतो. तारखाने ठरल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वी की नंतर? नाही, आता कसं आहे काही गोष्टी अशा आहेत की प्रसंग पाहून करावं लागतात. तर नक्कीच हे होते भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे. शरद पवारांनी जो गौप्यस्फोट केला आहे ते आरोप हे बिनबुडाचे आहे, साफ झूट आहे. त्यांच्या आरोपामध्ये काहीही तथ्य नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं ते जे अधिकारी होते ते एजन्सी करणारे सर्वेचे अधिकारी असल्याचाही त्यांनी विश्वास व्यक्त केला. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जाफराबाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.